पण मी 1045 व्यक्ती आहे जगभरातनं ज्यांनी ते सर्टिफिकेशन त्यावेळेस केलं होतं. ओ. कारण कुठेच कोर्सेस नव्हते आणि हं. ते केल्यावर मग स्वतःच्या वेबसाईटला एसईओ वगैरे इम्प्लिमेंट केलं. या सगळ्यात ती 3 वर्ष गेली. पण 3 वर्षानंतर लक्षात आलं, की ह्या सगळ्या गोष्टी तर आपण फार उत्तम करू शकतो. पहिले 3 वर्ष मायनसमध्ये गेली. हं. नंतरचे 4 वर्ष ते मायनसमधनं परत शून्यावर येण्यात गेली आणि मग कंपनीचा खरा ग्रोथ हं. सुरू झाला. मोदीजींनी जोपर्यंत 14चं इलेक्शन लढलं नाही, तोपर्यंतचा काळ आमच्यासाठी तसाही कठीण होता. हं. त्या पिरियडला आम्हाला स्वतः लोकांना हायर करायला लागायचं, सॅलरी देऊन ट्रेनिंग द्यायला लागायचं. मग त्यातली 2 चांगली निघायची, 4 चांगली नाही निघायची. 10 किंवा 11चा माझा काळ असा असायचा, की एंटायर 1 तासाचं प्रेझेंटेशन मी द्यायचो क्लायंटला. हं. की असं-असं सगळं केलं, की Googleमध्ये सर्च इंजिनला तुम्ही वर येणार. मग तुमची वेबसाईट हा जो 1.5 लाखाचा रिपोर्ट दिसतो, या 1.5 लाखामध्ये तुमची वेबसाईट वर येणार वगैरे सगळं छान सुंदर समजून सांगायचो. आणि हे सगळं समजून सांगितल्याच्या नंतर 1 तासानंतर तो एक काहीही सांगतं. Google तुमचं थोडी ऐकणार आहे. आधार कार्डपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी डिजिटलवर ट्रान्सफॉर्म केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि अजून राहिलेल्या डिपार्टमेंट्सच्याही गोष्टी ते डिजिटलवर ट्रान्सफॉर्म करणे इन द प्रोसेसमध्ये. हं. कोण डिजिटल मार्केटिंग उत्तम करू शकतो? तर ज्याला थोडं टेक्नॉलॉजी येते, हं. ज्याला थोडं कम्युनिकेशन येतं, ज्याला थोडं मार्केटिंग येतं, थोडं एनालिटिक्स ब्रेन ज्याचा चांगला आहे किंवा ज्याचं एनालिसिस उत्तम आहे. राइट. नमस्कार. विनर्स टॉक शोच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्याच्या काळामध्ये जर आपण करिअर अपॉर्च्युनिटीजच्या विषयी बोलायला गेलो तर एक परवलीचा शब्द ऐकायला येतो, तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आणि अनेकांना या क्षेत्रात यायचं आहे, या क्षेत्रात उद्योजक म्हणूनही एस्टॅब्लिश होण्याची इच्छा आहे. पण म्हणजे नेमकं काय हे अनेकदा आपल्याला स्पष्ट नसतं आणि सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग याची कुठेतरी आपल्या मनात एक सांगड घातलेली असते. म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळं म्हणजे डिजिटल मार्केटिंग असंही कुठेतरी वाटत असतं. यात किती तथ्य आहे, किती मिथ्स आहेत, किती समज आहेत, किती गैरसमज आहेत आणि या डिजिटल मार्केटिंगचं जे आत्ता एक बूम आलेलं आहे ते किती टिकणारं आहे, याचं फ्युचर काय, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रातली एक अतिशय तज्ज्ञ व्यक्ती, खरं तर दादा व्यक्ती आपल्याबरोबर आहे. स्वप्नील उघडे सर आपल्याबरोबर आहेत, की ज्यांनी 1 नाही 2 नाही आज 5 वेगवेगळ्या कंपन्या उभारलेल्या आहेत, ज्याची सुरुवात डिजिटल मार्केटिंगपासून झालेली आहे. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तुमची मूळची डिग्री जी आहे ती इंजिनिअरिंगची. बरोबर. आणि मग एक इंजिनियर व्हावं आपल्या मुलांनी, हे एक आई वडिलांचं स्वप्न असतं, की बरोबर. आपल्याकडे 2 ऑप्शन पॉप्युलर आहेत, डॉक्टर व्हावं नाही तर इंजिनियर व्हावं. करेक्ट. मग इंजिनियर झाल्यानंतर आता काय, आता छान नोकरी करेल आणि सेट होईल मुलगा, असं वाटत असताना मी आज म्हणते आहे की डिजिटल मार्केटिंग एकदम बूम मध्ये आहे आणि खूप फ्लरिशिंग इंडस्ट्री आहे. पण तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा कदाचित हे चित्र असं असेल की नाही मला माहिती नाही. मुळीच नाही. आणि आपण नोकरी न करता या अशा काहीतरी एका नवीन क्षेत्रात यावं असा विचार कसा आला आणि तो तुम्ही कसा इम्प्लिमेंट केला? खरं तर हा विचार फार लहानपणापासूनचा होता. म्हणजे मी नोकरी न करता बिझनेसमध्ये यावं हे मला अगदी 5वी पासून वाटतं आणि मी 5वी पासून हे सांगतो असं आई बाबा म्हणतात. बरं. का मला माहिती नाही, बट अगदी लहानपणापासून मला हे वाटायचं. फायनल इयरला जेव्हा इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस मी ॲनिमेशनकडे वळलो. एक ॲनिमेशनचा छोटा कोर्स केला होता आणि मी तिकडे जास्त वळलो. देन आय थॉट की आपण ॲनिमेशनमध्ये आपली कंपनी सुरू करावी. घरचं टिपिकल बॅकग्राऊंड असं आहे की घरातल्या सगळ्या लोकांनी आतापर्यंत जॉब केलेले, कुणीही कधी बिझनेसमध्ये प्रयत्न केला नाही. आणि वडिलांचं नव्हतं की बिझनेस हा स्टेडी नसतो, त्याच्यामध्ये धोके जास्त असतात. त्यामुळे इट इज बेटर की तू नेहमी तुझ्या आयुष्यामध्ये जॉब ओरिएंटेडच राहा. एक सिक्युअर्ड लाईफ आहे. सिक्युअर्ड लाईफ आहे आणि सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळी नीट होतील तुझ्या ह्याच्यातल्या. बट का काय माहित माझ्या मनात कधी ते नव्हतं. जॉब शोधायसाठी म्हणून मी खरं तर पुण्यामध्ये आलो आणि पहिला 1 ते 1.5 वर्ष होता की जेव्हा मी बिझनेस करत होतो पण माझ्या घरीही माहिती नव्हतं बिझनेस करत. खरं तर आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा वडिलांची खोटं बोलायला लागलं आणि हे 1.5 वर्ष सतत खोटं बोलायला लागलं आणि त्यांच्या वेळची जॉब इंटरव्ह्यूला गेलाच. मी आपला भाऊ गेलो सांगायचं. मग काही दिवसांनी ते न्यूजपेपरमधले कात्रल काढायचे आणि त्यातमधलं फोन करून सांगायचे. त्यावेळेस काही व्हॉट्सअप वगैरे नव्हतं. ते फोन करून सांगायचे की इथे ओपनिंग आहे, इथे ओपनिंग आहे, तू गेला जा आणि कर. बेसिकली मी काय केलं होतं की मी जेव्हा पुण्यात आलो माझ्या डोक्यात करिअर होतं ॲनिमेशनचं, की ॲनिमेशनमध्येच आपल्याला बिझनेस करायचं. सो बाय हार्ट ॲनिमेट.
ती कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू दिला. जम गेम्स म्हणून त्यावेळेस ही कंपनी खूप पॉप्युलर होती. विच वॉज फंडेड बाय दी रिलायन्स. आणि अजून 2 कंपनी होत्या. त्या तिन्ही ठिकाणी इंटरव्ह्यू दिली. तिन्ही ठिकाणचा इंटरव्ह्यू सक्सेसफुली पास होईल. सो आय वॉज जस्ट टेस्टिंग माय सेल्फ की मी खरंच पाण्यात कुठपर्यंत. मग लक्षात आलं की मी तिन्ही ठिकाणी व्यवस्थित पण तुम्हाला नोकरी करायची नव्हती. फक्त मला बघायचं होतं की खरंच आपल्यात वेट्स आले का? फक्त आपल्या हात वाटतं. हां, वेळेस. तिन्ही ठिकाणी खूप उत्तम झालं एक इंटरव्ह्यू. जॉब ऑफर्स मिळाल्या तिन्ही ठिकाणचे. देन आय डिसाइडेड की आता यात करिअर सुरू करायचं. अँड आय स्टार्टेड माय करिअर. म्हणजे त्यावेळेस मी जिथे राहायचो, बॅचलर आम्ही 3 लोकं एका फ्लॅटवर राहायचो. सो मग ॲसेट कुठून आणायचे? कंपनीसाठी जागा कुठून आणायची? तर जो त्या घरातला हॉल होता. सो मी आता सांगितलं बाकी माझ्या 2 मित्रांना की हॉलचं रेंट मी पे करेन, बाकीचं रेंट आपण डिवाइड. सो दॅट इज हाऊ कंपनीचा पहिला इन्फ्रा कोणता तर जो त्याची सुरुवातच वर्क फ्रॉम होम झाली. वर्क फ्रॉम होमची सुरुवात झाली. आयडी हां, देन त्याच्यानंतर मग सिस्टम्स कुठून आणायचे? आम्ही प्रत्येकाचं बिकॉज आम्ही तिघे ॲनिमेशन बॅकग्राऊंड केलं. आपापला सिस्टम होता. प्रॉपर जे CTR मॉनिटर असलेले डेस्कटॉप असतात ते होते आमच्याकडे. मी आता म्हटलं मी त्याचं पण रेंट दे. दिवसभर ते माझ्या कामासाठी वापर. आणि मग त्या लोकांना म्हटलं तुम्ही माझ्यासाठी काम करा, मी तुम्हाला पण देते पैसे. कुठून देते हे माहिती नव्हतं. कारण काम कोणाचं सुरू झालं नाही. कारण काम सुरू झालं. सगळ्यात पहिला ब्रेक जो मला खरं तर दिला माझं आजही ते लक्षात आहे. अनिश सावजी यांनी हे त्यावेळेसचे टांझानियाचे कोका कोलाचे जनरल मॅनेजर होते. जॉब सोडून इकडे आले आणि त्यांना बिझनेस कोचिंगमध्ये काम करायचं होतं. फार चांगलं विजन होतं. म्हणजे आज ते सगळे बिझनेस बूममध्ये आहेत. त्यांचं विजन 20 वर्षापूर्वी त्यावेळेस होतं. आणि त्यांना त्याच्यासाठी काही व्हिडिओज हवे होते. तर त्यांनी एक व्हिडिओचा तो मोठा कॉन्ट्रॅक्ट मला दिला. ही नोज की हा याचा पहिला कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यांचे पार्टनर आणि ते अशा दोघांनी मिळून अगदी ऑफिसला वगैरे तिथे येऊन गेले. म्हणजे ऑफिस काय घरी तिथे येऊन गेलेले होते. बघितलं होतं. त्या लोकांनी सुरुवात तिला खरं तर हे दिलं. तोपर्यंतचा काळ 1.5 वर्षाचा गेलेला होता. मी मुद्दामून त्या डिटेलिंगमध्ये खरं तर नेत नाही की ज्यामध्ये घरी खोटं बोलायला लागायचं की मी जॉबला इंटरव्ह्यूला गेलो नाही झालं हे झालं. आणि हा जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला 2 महिन्यानंतर हा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाला. आणि पहिला माझ्या आयुष्यातला एक 1.5 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट हा होता. 30,000चा चेक हातात मिळाला तेव्हा हात माझे अगदी असे थरथरत होते. ज्या वेळेस हा व्हिडिओज 21 व्हिडिओचं असाइनमेंट होतं. 19 व्हिडिओ कंप्लीट झाले होते. आणि त्यावेळेस आमच्यासोबत एक रेंडरिंग म्हणून प्रकार असायचा. 3D माया, मॅक्स ह्या सगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये आम्ही काम करायचो. सो रेंडरिंग म्हणून एक प्रकार असायचा की ज्याच्यामध्ये व्हिडिओ तयार करायसाठी आम्ही फ्रेम्स लावून दिल्या आणि रेंडरिंगला सोडून द्यायचो. सो त्या रेंडरिंगमध्ये 3-3, 4-4 दिवस सिस्टम कंटिन्युअस चालू होती. तेव्हाच्या सिस्टम आत्तासारख्या हाय पॉवर्ड पण नसेल. 4 GB रॅम इज तुम्ही अगदी जगातला भारी तुमच्याकडे डेस्कटॉप आहे असा अवस्था ती असायची. तर त्यावर आमचं रेंडरिंग सुरू होतं आणि मदरबोर्ड जळाला. सो लास्ट 2 व्हिडिओज बाकी ज्याच्यासाठी रिमेनिंग पेमेंट पूर्ण अडकलंय. मी क्लायंट डिलिव्हरी पण थांबवू शकत नाही. त्यांना पण अर्जन्सी पुढच्या 4 दिवसात हवं आहे. मी सिस्टम कोणाकडे मागू शकत नाही कारण त्याला तेवढे हाय पॉवर्ड सिस्टम लागणार. त्यावेळेस डेलच्या सर्व्हिसेस डिरेक्टली नव्हत्या. म्हणजे शॉपला जाऊन डेलचे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप मिळायचे नाही. मात्र त्यांचं बँगलोरला सेंटर होतं. ऑनलाईन ऑर्डर टाकायला लागायची आणि तुम्हाला हवा तसा ते मॅन्युफॅक्चर करून पाठवायचे. सो मी ते सगळं चेक केलं तर मला दिसलं 1,80,000चे टोटल एक सर्व्हर आणि 3 डेस्कटॉप वगैरे असे लागतील मला. म्हणजे हा सांगण्यामागचं तात्पर्य की त्यावेळेस खरं माझ्या घरच्यांना कळलं की हा बिझनेसमध्ये नेमकं फ्रस्ट्रेशनमध्ये होतो. आणि त्याच वेळेला वडिलांचा फोन आला. 1.5 वर्ष झाले तू जॉब शोधतो. मी तुला लहानपणापासून ओळखतो. तू एवढा तर ढिम्म नाहीये की तुला 1.5 वर्षात कुठेच जॉब नाही मिळणार. मला खरंच सांग तुझं चाललं काय. अँड दॅट वॉज द फर्स्ट टाइम. मी प्रेशरमध्ये होतो ऑलरेडी. त्यामुळे आता त्या प्रेशर लेवलला असताना ते खोटं बोलणं माणूस विसरतो प्रेशरमध्ये. बाबा मी बिझनेस करतोय. मी असं ॲनिमेशनमध्ये एंटर झालोय. ॲनिमेशनचा बिझनेस करतोय आणि नेमका अशा प्रॉब्लेममध्ये मी अडकलोय. त्यांनी फोन कट केला. त्यानंतर परत बोलणं बंद. सगळ्यात जास्त हर्ट करणारी त्यांच्यासाठी गोष्ट ही होती की हा 1.5 वर्ष झाले खोटा बोलतोय माझं. त्यांच्यासाठी अंधारात ठेवला. हा त्यांना खोटं बोललेलं नाही आवडत. आणि हा 1.5 वर्ष झालं आपल्याशी खोटं बोलतो. 3-4 दिवस आई पण नाही बोलली. 3-4 दिवसांनी ती बोलली परत फोनवर. 8 दिवसानंतर वडिलांचा फोन आला. वडिलांशी बोलणं झालं. ते म्हणाले की काय हवंय काय अडचण आहे. म्हटलं 1,80,000 लागतात. एवढे माझ्याकडे आहेत ऑलरेडी. मला 1,20 कमी पडतं. ते म्हणाले देईल.
व्याजाने. हम्म. व्याज पण द्यावं लागेल आणि रुपये पण एका वर्षात परत करायला लागेल. मी आनंदाने घेतलं, पण मला ही जादू कशी झाली कळलं नाही. 8-9 दिवसानंतर आईशी बोललो. आईला विचारलं की बाबांचा फोन आला होता, ते असं 8 दिवस तर बोलले नाही काहीच, आणि आता अचानक फोन आलो ते मदत करतायत. तर तिने काय सांगितले, नंतर बहिणींकडनं कळलं की त्या 8 दिवसामध्ये आईचे आणि वडिलांचे डिबेट झाले, हम्म. ज्यामध्ये आईने एक स्टँड घेतला की तुम्ही का घाबरते, हम्म. म्हणजे त्याचा बिझनेस चालत नाहीये किंवा चालणार नाही, त्याचं फ्युचर खराब राहील म्हणून तुम्ही घाबरताय, की कशासाठी. ते म्हणाले फ्युचर चांगलं राहणार नाही, स्टेडी राहणार नाही. नोकरी केली स्टेडी राहील, बुद्धीने हुशार आहे. कुणाच्या वडिलांना वाटतं, त्यांना हो. वाटायचं, मला माहित नाही मी हुशार आहे की नाही. तर हुशार आहे, उत्तम परफॉर्म करेल, आणि चांगलं स्टडी लाईफ जगेल. मग आईने त्यांच्यासमोर काही एक्झाम्पल ठेवले त्यावेळेस, की तो घरापासून 650 किलोमीटर दूर गेला. 1.5 वर्ष झाले, तुम्हाला मला माहिती नाही, म्हणजे आपल्या नेटवर्कमधला एकही नेटवर्क कनेक्शन त्यांनी वापरलं नाही. हम्म. महिन्याला आपण त्याला 4,500 रुपये देतो, जे तिथल्या मेस आणि राहण्यासाठीचे जेवढे खर्च आहेत तेवढ्यातच होतं, म्हणजे त्याजवळ फंडिंग पण कुठलं नाही. त्यांनी 1.5 वर्षात एवढे पैसे जमा पण केले, त्याचेच तिथे सेटअप उभा केला, भाड्याने का होईना सिस्टम्स घेतले, लोक तिथे त्याच्यासोबत काम करतायत. मग तुम्हाला कसली भीती वाटते, हे सगळं तुम्हाला जी भीती वाटते हे तर त्यांनी प्रूव्ह करून दिलं ना. दिलं. हम्म. या दृष्टीने खरं तर मी पण नव्हतं बघितलं. त्याचा हम्म. आधीचा प्रवास खरंच त्रासदायक होता, खडतर होता, पण मी या दृष्टीने स्वतःकडे परत बघितलेलं नव्हतं, जो दृष्टिकोन आईनी वडिलांना दिला आणि हम्म. नंतर एका बहिणीकडनं माझ्याकडे वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह दिला. दिला, ज्यामध्ये कॉन्फिडन्स खूप वाढला, हम्म. की अरे हो, हे ते सत्यता आहे की मी यातली काही मदत न घेता हे उभं केलं. मदत घेतली तर मी अजून खूप काय करू शकेन. हम्म. दॅट इज हाऊ आय एंटर्ड इन टू अ बिझनेस. ओके. तिथून पुढे वडिलांनी मला कधीच अपोज नाही केला. हम्म. बट हां, म्हणजे इमॅच्युअर पद्धतीने बिझनेस करायचो, हे हम्म. नक्कीच होतं. कारण ज्यावेळेस आपल्या इथे 8 आणि 10 लाख एम्प्लॉई एका कंपनीमध्ये डेव्हलपमेंटला IT फील्डमध्ये असायचे, त्यावेळेस ॲनिमेशनच्या फील्डमध्ये मॅक्सिमम मोठी कंपनी बँगलोरची एक होती, ती 2000 एम्प्लॉईजची होती. हम्म. त्यामुळे खरंच याच्यात करिअर संधी किती आहे किंवा कितपत करावं हे त्यावेळेस कळायचं नाही. हम्म. साधारण एक अजून 2 वर्ष आम्ही भरपूर, म्हणजे त्याच्यानंतर मग मी युनिट सेटअप केलं, मग प्रॉपर बाहेर जागा घेऊन एक तो छोटी प्रॉब्लेम जागेवर- जो होता तो सॉल्व्ह झाला. तो सॉल्व्ह झाला. ते व्हिडिओ डिलिव्हर झाले. हां, म्हणजे एक 15 दिवसांचा डिले झाला, हम्म. बट ते व्हिडिओ डिलिव्हर झाले. त्या लोकांनी प्रॉपर पेमेंट पण केलं, सपोर्ट पण त्या लोकांनी खरंच चांगलं दिलं. आणि त्याच्यानंतर मी प्रॉपर सेटअप तयार केलं, प्रॉपर कमर्शियल ऑफिस घेतलं, एक छोटं 400 स्क्वेअर फीटचं, आणि त्यामध्ये पूर्ण टीम होती. तिथे 3 वर्ष ॲनिमेशन फील्डसाठी मी काम केलं. बट ॲज आय सेड की अनुभव नव्हता यात, आपण करावे की नाही हे त्यावेळेस कळायचं नाही. हम्म. 3D मॉडेल्स तयार केले. 3D मॉडेल्स तयार करताना हे लक्षात आलं की हे मॉडेल तयार करून विकायचे कुठे. मग वेबसाईट डेव्हलपमेंट टीमकडे गेलो, त्या लोकांनी फार मोठे मोठे चार्जेस सांगितले, 1 लाख 1.5 लाख. म्हटलं नाही शक्य आपल्याला एवढे देणे. मग स्वतः शिकलो 6 महिने. हम्म. मग त्यानंतर वेबसाईट तयार केली. असं सगळं करून एक ई-कॉमर्स वेबसाईट आणि त्याच्यावरनं बिझनेस करायचा प्रयत्न तिथून पुढे कंटिन्युअस 3 वर्ष केला. हम्म. त्या 3 वर्षात स्वतःच्या वेबसाईटचं डिजिटल मार्केटिंग, स्वतःच्या वेबसाईटचा SEO, हे सगळं केलं. खरं तर फार काही सेल झाले नाही. एक $100, $150 असे ते मॉडेल असायचे. मॉडेल इज द सोर्स फाईल, ज्याला एक JPG फाईल जशी असते तशी 3D Max Maya या सॉफ्टवेअरची सोर्स फाईल ती असायची. आणि ती फाईल घेऊन ती लोकं, म्हणजे जी ॲनिमेशन करणारी लोकं आहे, किंवा आज जर आपण बघितलं फॉर एक्झाम्पल, एखादं जर आपण म्हटलं की डोनाल्ड डकचं जे आधीच्या काळात 90sच्या काळामध्ये हे चालायचं, तर त्यामध्ये डोनाल्ड डक हे कॅरेक्टर ती लोकं डेव्हलप करतात. पण तो ज्या रूममध्ये आहे तिथे दिसणारे जे टेबल, खुर्ची, हे सगळे ॲसेट्स आहेत, हम्म. ते बनवत बसत नाही, कारण ते बनवायला वेळ फार लागतो. रादर ते आमच्यासारख्या वेबसाईटवर यायचे, रेडीमेड विकत घ्यायचे आणि ते त्यांच्या फाईलमध्ये इम्पोज करून यूज करायचे. ओके. हम्म. त्यासाठी तो बिझनेस खरं तर मी सुरू केलेला, पण तो नाही चालला. हम्म. 3 वर्षात -25 लाखाला गेलो. आणि हां, कारण म्हणजे ती घरनं जी मेंटॅलिटी होती की सगळं ऑनेस्टलीच करायचं, आजही ती आहे. तिचा आज मला गर्व आहे खरं तर. 3D Maya Max हे डे 1ला विकत घेतले, 5-5 लाखाची सॉफ्टवेअर. जेव्हा नसती घेतली तरी चाललं असतं रूल वाईज, हे नंतर कळलं. पण ती तेव्हा विकत घेतली, टीम विकत घेतली, टीम जी होती त्यांच्या सॅलरीज, सिस्टम्स ज्या काही विकत घेतलेल्या, या सगळ्याच्यात पहिल्या 3 वर्षात -25 लाखला उभं होतो. बट आफ्टर दॅट जेव्हा मी मागे वळून बघितलं परत, हा सेकंड एक पर्स्पेक्टिव्ह मला तिथे मिळाला, जो मी आईनी जसं 1 वर्ष 1.5 वर्षाकडे आपण त्या कुठे बघितलं आलोत. होतं, कुठे हां. आलोत, तसं त्या 3 वर्षानंतर आपण नेमकं कुठे आलोय हे मी परत एकदा मागे वळून बघितलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, आपण उत्तम वेबसाईट बनवतोय, हम्म. ज्या लोकांनी 1.5 लाख रुपये आपल्याला कोट केलेले. आपण उत्तम SEO करतो, जे तर इथे कोणाला माहितीच नाही. हम्म. कारण SEO करण्यासाठी मला त्या काळामध्ये
कोर्स अवेलेबल नव्हता. म्हणजे आता जशी डिजिटल मार्केटिंगची सुळसुळाट आहेत, सगळीकडे हो. कोर्सेस, कॉलेजेस आहेत. आता डिग्री पण आली आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन पण आलंय. राईट. त्या काळात असे कुठलेही कोर्सेस नव्हते. US ला एक ऑनलाईन आज पण आहे, SEO organization.org म्हणून एक वेबसाईट होती, जी एक कमिटी होती, काइंड ऑफ सोसायटी होती, आणि ती लोक SEOचं सर्टिफिकेशन द्यायची. मला वाटते साधारण एक्झॅक्ट आठवत नाही, पण मी 1045वा व्यक्ती आहे जगभरातनं ज्यांनी ते सर्टिफिकेशन त्यावेळेस केलं होतं. ओ. कारण कुठेच कोर्सेस नव्हते, आणि हम्म. ते केल्यावर मग स्वतःच्या वेबसाईटला SEO वगैरे इम्प्लिमेंट केलं. ह्या सगळ्यात ती 3 वर्ष गेली, पण 3 वर्षानंतर लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी तर आपण फार उत्तम करू शकतो, मग हम्म. ह्याच्या सर्व्हिसेस का नाही द्यायची. हम्म. अँड दॅट इज वेअर इन 2009-10चा पिरियड होता, तेव्हा मग मी डिजिटल मार्केटिंगमध्ये ॲक्च्युअल एंटर झालो ॲज अन द बिझनेस. हम्म. वेबसाईट डेव्हलपमेंट सुरू केलं, डिजिटल मार्केटिंग सुरू केलं, आणि तिथून पुढे सोशल मीडिया वगैरे हे सगळे पण आले. Right. सोशल मीडिया फार नंतर आलं, गुगल SEO आणि गुगल ॲड्स हे आधीपासून होतं. म्हणजे ज्याला आज आपण म्हणतो की राईट फ्रॉम स्क्रॅच अशी तुमची सुरुवात झालेली नक्की, आहे. नक्कीच. आणि आज त्याचं स्वरूप 5 कंपन्यांमध्ये विस्तारलेलं आहे. तर या कंपनीज आज काय काय करतात? बरं. अ, जी पहिली कंपनी जिथनं सुरुवात झाली ती म्हणजे मॅजिक वर्क्स IT सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. याच्यामध्ये खरं तर 3 व्हर्टिकल आहेत. एक डिजिटल मार्केटिंगचं आहे, हम्म. ज्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंगच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आम्ही देतो. जी दुसरी कंपनी आहे, जी दुसरं व्हर्टिकल आहे, दॅट इज अ वेबसाईट डेव्हलपमेंट, हम्म. ज्यामध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट, CRM डेव्हलपमेंट, CRM ऑटोमेशन सुद्धा किंवा मार्केटिंग ऑटोमेशन सुद्धा त्याच्यामध्ये आता आम्ही करतो. हम्म. इंटिग्रेशन्स आणि या सगळ्या गोष्टी होतात. तिसरं याच्यामध्ये डोमेन नेम आणि होस्टिंग. हम्म. खरं तर डोमेन नेम होस्टिंग हा टेक्निकल प्रकार आहे, वेबसाईट कुठे होस्ट करता आणि कुठे ती ठेवता, पण याचा डिजिटल मार्केटिंगशी जवळचा संबंध आहे. हम्म. म्हणजे तुमचं होस्टिंग, म्हणजे ज्याला फार सिम्पल जर म्हटलं तर माझं जर सर्व्हर US ला असेल हम्म. आणि तिथे जर वेबसाईट ठेवलेली असेल, तर सी लाईन थ्रू जरी इथल्या एका युजरनी वेबसाईट लावली तर ती इथे यायसाठी 15,000 किलोमीटर क्युरी जाणार आणि ती येणार, हम्म. सी लाईन थ्रू जरी इंटरनेटने गेली तर. आणि तोच जर इंडियात असेल तर इंडियात काश्मीर टू कन्याकुमारी 3,000 किलोमीटर ती जाणार, एवढी लांब जरी असेल. बरोबर. मग लक्षात आलं की हे डोमेन नेम होस्टिंग बाहेर ठेवून होणार नाही. मग हळूहळू आम्ही ते सुद्धा इन हाऊस सुरू केलं. हम्म. सो नाव इंडियाचा सर्व्हर आमचा दिल्लीच्या डेटा सेंटरला आम्ही ठेवलेलं आहे, आणि चे सर्व्हर जे आहेत आमचे ते ओरलँडोच्या डेटा सेंटरला आहे. सो आता ह्या 3ही इन हाऊस सर्व्हिसेस चालतात. याच्यामध्ये डोमेन नेम होस्टिंग, SSL सिक्युरिटी, सॉकेट लेअर सर्टिफिकेट, ही सगळी आम्ही देतो. राईट. ही पहिली कंपनी. पहिले. 5 वर्ष, एक साधारण 5.5 वर्षांपूर्वी खरं तर मी दुसरी कंपनी सुरू केली, जिचं नाव आहे आयडोवेट रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड. ही एकमेव कंपनी अशी आहे की या कंपनीमध्ये अजून 3 पार्टनर्स माझ्यासोबत पण आहे, हम्म. आणि ती पण आपापल्या फील्डमध्ये फार उत्तम काम करते. सो मिस्टर विशाल भाटिया हे एक पार्टनर आहेत, जे आधी मिंगल बॉक्समध्ये कंट्री हेड म्हणून त्यांनी काम केलेलं. ही इज लुकिंग टुवर्ड सेल्स. मी त्यामध्ये मार्केटिंगकडे बघतो. तर ह्या कंपनीमध्ये डिस्टन्स MBA आणि ऑनलाईन MBA हम्म. ह्याच्यासाठीचं खरं तर आम्ही पोर्टल तयार केलं, ज्याचं नाव आहे simply-distance.com. ओके. आणि simply-distance.com वर भारतातली जितकीही डिस्टन्स MBAचे कोर्सेस आहेत ते लिस्टेड आहेत. तिथे ते कम्पेअर करता येतात. फ्री ऑफ कॉस्ट कुणीही कॉल करू शकतं आणि काउन्सिलिंग आमच्याकडनं घेऊ शकतं. हम्म. युजली ही कोर्सेस ती लोक करतात जे 3 ते 5 वर्ष ऑलरेडी जॉबमध्ये आहेत, 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आणि आता करिअर ग्रोथ होत नाही कारण त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. बरोबर. अशी लोक युजली हा कोर्स करतात. त्यामुळे मग त्यांच्यासाठी असतो की मी मार्केटिंगमध्ये आहे, मग मी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये स्पेशलायझेशन करू, हम्म. मी मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये करू, मी डिजिटल मार्केटिंगमध्ये करू, कुठे नेमकं? की नेमकं कुठे करू आणि माझा करिअर पाथ कुठे चांगला राहील. तर आमची काउन्सिलिंग टीम त्यांना काउन्सिलिंग देतं, आणि मग रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटीजकडे त्या इन्क्वायरीज रेकमेंडेशन. येस. मला सांगायला खरं तर आनंद होईल की पहिली कंपनी ग्रो व्हायला मला ऑलमोस्ट एक 12-13 वर्षाचा काळ लागला. पहिले 3 वर्ष मायनसमध्ये गेली, नंतरचे 4 वर्ष ते मायनसमधनं परत शून्यावर येण्यात गेली, आणि मग कंपनीचा खरा ग्रोथ सुरू. ही जी दुसरी कंपनी आहे आयडोवेट रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडची 3 विंग आहे. पहिला हा आहे, दुसरा आम्ही सिम्पली डिझाईन ज्यावर आत्ता काम करतोय, आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये आम्ही एक फिनटेक सोल्युशन पण तयार करतोय स्कूल आणि कॉलेजेससाठी, फीज सोल्युशन्सचं. तर तेही आता लॉन्च होईल. बट ही पहिल्या डिपार्टमेंटच्या बेसिसवरच, पहिल्या व्हर्टिकलच्या बेसिसवरच ही कंपनी आज या स्टेजला आहे की तिचं व्हॅल्युएशन लास्ट इयरला आम्ही आमच्या समाधानासाठी म्हणून काढलं होतं, विच इज अराउंड 40 crores. 4 वर्षामध्ये आम्ही कंपनी त्या स्टेजलाही पोहोचू शकलो. वाव. आफ्टर दॅट अजून एक कंपनी सुरू केली, ही खरं तर 4 वर्षापूर्वी सुरू केलेली.
त्रास हा जायचा की अ, जरी डिजिटल मार्केटिंगच्या प्रायमरी कंपनीमध्ये मला एम्प्लॉईज हवे असले हम्म. तरी इंडियाचं हा एक जॉईंट रिसर्च केलेला आहे कॅपजेमिनी आणि लिंक्डइननी 2018-19च्या दरम्यान. तर इंडियाचा डिजिटल मार्केटिंगमधला टॅलेंट गॅप इज ऑफ द 74%. हम्म. याचा अर्थ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर काय, तर 100 लोक जर असतील तर त्यामधली 100 लोक म्हणत असतील मला डिजिटल मार्केटिंग येतं, हम्म. तर त्यामधल्या 74 लोकांना काहीच येत नाही. ओ. सो रिक्वायरमेंट खूप मोठी आहे पण हम्म. टॅलेंट गॅप खूप मोठा आहे. हम्म. हम्म. मग हा गॅप आम्हाला तिथेही जायचा जिथे आम्ही एम्प्लॉई म्हणून लोकांना घ्यायचो, इंटरव्ह्यू करायचो, कोर्स करून आलेला असायचा. सुरुवातीला तर 2009 ते 14 हा काळ म्हणजे मोदीजींनी जोपर्यंत 14चं इलेक्शन लढलं नाही तोपर्यंतचा काळ आमच्यासाठी तसाही कठीण होता. हम्म. त्या पिरियडला आम्हाला स्वतः लोकांना हायर करायला लागायचं, सॅलरी देऊन ट्रेनिंग द्यायला लागायचं, मग त्यातली 2 चांगली निघायची, 4 चांगली नाही निघायची. हम्म. हा सगळा होता. मोदीजींनी जे 2014ला इलेक्शन्स लढली त्यामध्ये एक नक्की झालं की लोकांना हे कळलं की जर इलेक्शन जिंकल्या जाऊ शकतात सोशल मीडियानी तर काही होऊ तर शकतं. कंपनीज तर नक्कीच आपला बिझनेस मिळू शकतात. आणि तिथून पुढे लोक आम्हाला ऐकायला लागले. दॅट वॉज अ रेव्होल्युशन पॉईंट. रेव्होल्युशन पॉईंट. त्यापूर्वी म्हणजे एक 10 किंवा 11चा माझा काळ असा असायचा की एंटायर 1 तासाचं प्रेझेंटेशन मी द्यायचो क्लायंटला. की असं सगळं केलं की गुगलमध्ये सर्च इंजिनला तुम्ही वर येणार, मग तुमची वेबसाईट हा जो 1.5 लाखाचा रिपोर्ट दिसतो या 1.5 लाखामध्ये तुमची वेबसाईट वर येणार वगैरे हे सगळं छान सुंदर समजून सांगायचो. आणि हे सगळं समजून सांगितल्याच्या नंतर 1 तासानंतर तो एक काहीही सांगतात गुगल तुमचं थोडी ऐकणार आहे. आणि ती मीटिंग क्लोज व्हायची. दॅट इज हाऊ सगळ्या त्या मीटिंगमध्ये कन्व्हिन्स करायला आम्हाला त्रास जायचा. मला वाटतं त्यावेळेस आम्हाला स्त्री म्हणून की आपल्याला साडी कम्प्युटरवर शॉप करता येणार आहे हा कॉन्सेप्ट हा ही concept- अजिबातच पटत नव्हता की असं कसं होऊ शकेल. बरोबर, अगदी म्हणजे खूपच कुशंका नक्की, त्यावेळेस नक्कीच मनात होत्या. त्यावेळेस होतं. सो तो एक पिरियड चांगला लागला. 14 नंतर मात्र आम्हाला एम्प्लॉईज मिळायला लागले की जिथे कोर्स करायचे आणि यायचे. बट अगेन तो टॅलेंट गॅप 18-19चा रिपोर्ट बघितला तो टॅलेंट गॅप होता. सो देन नॉलेज अनस्क्रिप्टेड या नावाने एक कंपनी सुरू केली. हम्म. याच्यामध्ये आम्ही डिजिटल मार्केटिंगचं ट्रेनिंग देतो. सीड इन्फोटेक सोबत आम्ही जवळपास 4 वर्ष त्यांच्या बॅचेसला ट्रेनिंग दिले. आत्ताही आम्ही INSD डेक्कन सोबत त्यांच्या बॅचेसला हे ट्रेनिंग देतो. बट आमचा प्रायमरी मोटो तिथे अर्निंग करणे हा नाही. हे जे इन्स्टिट्यूट आहेत ते अर्न करू शकतात त्यांचा प्रायमरी मोटो तो आहे. बट अलॉंग विथ देम असोसिएट होण्याचं कारण एवढंच आहे की आम्हाला तिथून रिसोर्सेस चांगले मिळतात. कारण आम्ही ट्रेन केलेले असतात तर आम्हाला माहिती आहे की जे काही या पूर्ण महिनाभरामध्ये 3 महिन्यांमध्ये त्यांना ट्रेनिंग दिलं आणि त्या 20 लोकांतली कोणतीच चांगली 3 लोक 4 लोक जी परफॉर्म करतात. सो हे आमच्यासाठी इन्क्युबेशन मॉडेल बनलं. आणि एक्झॅक्ट नीड बेस्ड एज्युकेशन नीड बेस्ड एज्युकेशन पण झालं आणि रेव्हेन्यू पण सुरू झालं. जिथे आधी हायर करून ट्रेनिंग द्यायचो तिथे आता ट्रेनिंग मधनं तुम्हाला- अर्निंग पण होतं आणि चांगली लोक पण मिळतात. Right. असा तो तिसरा बिझनेस सुरू झाला. जी चौथी कंपनी आहे दॅट इज भूविका एंटरप्राइजेस. ही खरं तर को वर्किंग स्पेस म्हणून काम करते. या कंपनीला चांगला सेटबॅक पण बसला कोविड पिरियडमध्ये. कोविड पिरियडमध्ये एकमेव कंपनी ज्याला मला सेटबॅक बसला. बाकी सगळ्या कंपनीचा बिझनेस जास्त ग्रो झाला राईट कारण ते डिजिटल बेस्ड. डिजिटल बेस्ड. सो भूविका एंटरप्राइजेसमध्ये आम्ही वेगवेगळी लोकेशन्स इन्फ्रा घेतो रेंटवर आणि तिला कोवर्किंग स्पेसमध्ये कन्वर्ट करतो आणि तो मग लीजला देतो. त्याचं व्हर्टिकलचं नाव आहे रिलॅक्स कोवर्किंग स्पेस. ओके. रिसेंटली त्यावेळेस कोविडच्या जस्ट 6 महिने आधी आम्ही 4 इन्फ्रा घेतले, पूर्ण डेव्हलप केले होते, उत्तम खर्च त्यात केला आणि 4 महिन्यांनी कोविड आला. म्हणजे लोकांनी ऑफिसलाच जाणे बंद केलं तर कोवर्किंगचा तर प्रश्नच नव्हता. बट दॅट्स फाईन. म्हणजे नंतर ती कंपनी हळूहळू वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये रिटेल सेगमेंटमध्ये उतरली. इमिटेशन ज्वेलरी, त्यानंतर ट्रफल चॉकलेट्स याच्यात ती आता काम करते आणि तेही डिजिटल बेस्ड सेल होते. द लास्ट कंपनी जी या इयरला सुरू केली आहे, खरं तर ती माझी म्हणता येणार नाही. माझी वाईफ आणि माझं कलिग तिथे डिरेक्टर, मी त्या कंपनीचा प्रमोटर आहे. आयडोवेट एज्युकॉन प्रायव्हेट लिमिटेड. यामध्ये रेग्युलर सगळ्या ज्या स्ट्रीम आहेत, डिस्टन्ससाठी तर आम्ही ऑलरेडी करतोच आहे, पण डिस्टन्स सोडून ज्या बाकी सगळ्या स्ट्रीम आहे लाईक BBA, BA, BCom, आत्ताच्या घडीला जर बघितलं तर इंजिनिअरिंग आणि MBBS ह्या ॲडमिशन म्हणजे डॉक्टर साईड आणि इंजिनिअरिंग साईड ह्या ॲडमिशन्स कमी होत आहेत. आणि मागच्या बऱ्याच एक 4-5 वर्षाच्या काळापासून BBA, BCom, BBM ह्या सगळ्यांकडे लोकांचा कल जास्त आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या सीट्स खाली आहेत. BBA, BCom ह्या लोकांना ॲडमिशन्स मिळत नाही.
हम्म. सो ह्या लोकांना मदतीसाठी काय करता येईल त्याच्यासाठीचं खरं तर जे पोर्टल आहे ते एक आम्ही सुरू केलंय collegeandcourses.com नावाने. ओके. आणि ते नॅनल एज्युकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या अंडरमध्ये वर्क करतात. राईट. सो पुन्हा एकदा डिजिटल मार्केटिंगकडे वळत असताना डिजिटल मार्केटिंगची तुम्ही काय व्याख्या कराल? म्हणजे किती स्ट्रीम्स याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत? कारण होतं असं की मी म्हटलं तसं अनेक मिथ्स आमच्या मनामध्ये असतात बरोबर. आणि आता पुढे काय करायचं म्हणजे साधारण 10वी-12वीची मुलं घरात आसपास असली की ही चर्चा सुरू होते की बरोबर. आता पुढे काय आणि मग त्यावेळेस काहीतरी शब्द ऐकू येतात. एक काय होता की IT करूया. बरोबर. मग बरोबर. तर तसंच सध्या आम्हाला कानावर येतं की डिजिटल मार्केटिंग. तर बरोबर. त्याचं एक्झॅक्ट फ्युचर काय आहे आणि आता प्रेझेंट स्टेटस? डिजिटल मार्केटिंगमध्ये प्रेझेंट स्टेट जर म्हटलं तर उत्तम जॉब अवेलेबल आहे. वेगवेगळ्या स्ट्रीम आहेत का डेफिनेटली आहे आणि बरेचसे मिथ आहेत जे आपण थोड्या वेळातच चर्चा करू त्यांच्यावर. बट याच्यासोबतच डिजिटल मार्केटिंगचा फ्युचर काय हा सगळ्यात महत्वाचा भाग. म्हणजे एंटर होताना मी म्हणेल की सगळ्यात आधी आपण वाय विचारूया की मी का जावं या फील्ड. एक्झॅक्टली. पुढची 10 वर्ष ते 12 वर्ष ही या फील्डसाठी खूप उत्तम. 12 वर्षानंतर ही फील्ड खाली नाही जाणार, हिचं स्वरूप बदलेल जे ऑलरेडी सुरू झालंय AI बेसवर आता जे काही होतंय. बिकॉज आता जर आपण सध्या बघितलं तर मागच्या 10 वर्षाचा काळ जर आपण बघितला तर या 10 वर्षाच्या काळात ऑलरेडी डिजिटायझेशन खूप जास्त झालं. मी थोडी मोठी टर्मॉलॉजी वापरतो. डिजिटल मार्केटिंग हा थोडा वेगळा सेगमेंट आहे, पण डिजिटायझेशनचा अर्थ हा एव्हरीथिंग इज गोइंग डिजिटल. अगदी गव्हर्नमेंटने सुद्धा आता जर बघितले तर आपले इन्कम टॅक्स पोर्टल पासनं तर अगदी आधार कार्ड पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी डिजिटलवर ट्रान्सफॉर्म केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि अजून राहिलेल्या डिपार्टमेंटच्याही गोष्टी ते डिजिटलवर ट्रान्सफॉर्म करणे इन द प्रोसेसमध्ये आहेत. राईट. सो जसे आपण जर एज बघत गेलो आधीचे तर एक औद्योगिक एज झालं आपल्याच्यात, एक कम्प्युटर एज झालं, तसं आताचं जे एज आहे हे डिजिटल एज आहे. फक्त यांचं काय आहे की इयर कमी होत आहे. म्हणजे औद्योगिक एज वाढायला 200 वर्ष लागले, कम्प्युटर एज वाढायला 50 वर्ष लागले, डिजिटलला हे 15 ते 20 वर्षच लागले. राईट. सो डेफिनेटली डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर खूप बूममध्ये आहे. टॅलेंट गॅप नुसतं इंडियाचाच नाही तर अगदी US चा सुद्धा टॅलेंट गॅप 64%. म्हणजे खरंच ज्यांच्याकडे नॉलेज आहे अशी लोक कमी आहे आणि इंडस्ट्रीची डिमांड फार मोठी आहे. ह्याच्यासाठी खऱ्या अर्थाने जर परत प्रेझेंट स्टेटसवर विचार केला की मग आता 10वी-12वीची लोक यांनी काय करावं, तर मी म्हणेल खरं तर 10वी-12वीच्या लोकांनी ह्याच्यात एंटर सध्या होऊ नये. बिकॉज डिजिटल मार्केटिंग इज अ गेम ऑफ इंटेलिजन्स. मी नेहमी याला म्हणतो गेम ऑफ इंटेलिजन्स. तुम्ही लाखो लोकांशी कम्युनिकेट करताय त्यांच्या समोर न जाता. राईट. त्यांना माहिती नाहीये तुम्ही कोण आहे. ब्रँडेड नॉन ब्रँडेड हा पण कॉन्सेप्ट तिथे नाहीये. तुमची फक्त एक ऍड सोशल मीडियाला किंवा गुगलला जाते आणि या थ्रू तुम्ही लाखो लोकांशी रोज कम्युनिकेट करताय. बरोबर. सो नक्कीच तुम्हाला त्याच्या मागे खूप सगळे लॉजिक्स लावायला लागणार. तुम्हाला त्या बिझनेसचे इन्साइट्स पण उत्तम कळावे, तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मचे इन्साइट्स पण उत्तम कळावे. त्यामुळे मी म्हणेल की जोपर्यंत बॅचलर्स होत नाही, आयदर 12वी नंतर जायचं असेल तर बॅचलर डिग्रीज डिजिटल मार्केटिंगमध्ये करा. बरोबर. किंवा तुम्ही BCom, इंजिनिअरिंग किंवा जर याच्यामध्ये कुठल्याही स्ट्रीमची डिग्री, कुठल्याही स्ट्रीमची नाही म्हणता येणार, ठराविक काही स्ट्रीम सोडाव्या लागतील आपल्याला. बट बाकी कुठल्याही त्या जर सोडल्यात म्हणजे जसं BA सोडावं लागेल, BA MA सोडावं लागेल, बट त्या स्ट्रीम सोडल्या तर बाकी कुठल्याही स्ट्रीमची लोक डिजिटलला जाऊ शकतात. राईट. सो कुठल्याही स्ट्रीम नंतर हे जाऊ शकतात, पण त्यांनी बॅचलर्स नंतर गेलेलं जास्त बेटर. हे बॅचलर झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यांचे डिजिटल मार्केटिंगचे कोर्स करू पण शकतात. आता टेक्निकली डिजिटल मार्केटिंगला जाताना स्ट्रीमची अट नाहीये. खरं तर नाहीये. त्याचं एक रिझन आहे. म्हणजे मी याला नेहमी म्हणतो की डिजिटल मार्केटिंगचे स्टुडंट पर्स्पेक्टिव्हनी जर मी बघेल तर 4 पिलर आहे. कोण डिजिटल मार्केटिंग उत्तम करू शकतो, तर ज्याला थोडं टेक्नॉलॉजी येते, ज्याला थोडं कम्युनिकेशन येतं, ज्याला थोडं मार्केटिंग येतं, थोडं अनालिटिक्स ब्रेन ज्याचा चांगला आहे किंवा ज्याचं अनालिसिस उत्तम आहे. राईट. ह्या चारींनी मिळून जर थोडं थोडं नॉलेज असेल ना तर तो माणूस उत्तम डिजिटल मार्केटिंग करू शकतो. मग आता जर आपण बघितलं तर आतापर्यंत डिजिटल मार्केटिंगच्या डिग्री नव्हत्याच आणि डिजिटल मार्केटिंगचे फक्त मास्टर्स वगैरे हे कोर्सेस आलेले होते. तर मग हे चारही एकत्र कुठे मिळणार? तर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आला तर त्याचं टेक्नॉलॉजी आहे, त्यांनी बाकी 3 गोष्टी शिकायच्या. टेक्नॉलॉजी आणि अनालिसिस आहे, बाकी रिमेनिंग 2 गोष्टी त्यांनी शिकायच्या. समजा एखाद्याने इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर MBA केलं तर मग यातला मार्केटिंग पण येतं, अनालिसिस पण येतं, याला टेक्नॉलॉजी पण माहिती आहे. मग या केसमध्ये या व्यक्तीला फक्त एकच गोष्ट शिकायची, ती म्हणजे कम्युनिकेशन. त्याच्यावर तो पुढे जाऊ शकतो. असंच मास कॉमची लोक सुद्धा याच्यात येऊ शकतात, त्यांना कम्युनिकेशन उत्तम माहिती आहे, राहिलेल्या 3 गोष्टीवर कमांड.
त्यामुळे मी म्हणेल खरं तर ही फील्ड सगळ्यांसाठी ओपन आहे. हम्म. आणि या फील्डमध्ये जे होतं ते प्रॅक्टिकली होतं, थेअरीवर काहीच होत नाही. राईट. त्यामुळे करून बघणे हाच एक मेव उपाय आहे. मी रेकमेंड करेल की बॅचलर्स झाल्यानंतर एंटर व्हा. 3 ते 6 महिन्यांचे कोर्सेस अवेलेबल आहेत. अगदी अपग्रेडला सुद्धा आहे. त्यानंतर उडेमी सारख्या ठिकाणी सुद्धा आहेत किंवा लोकल लेवलला सुद्धा भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत. चांगली कोर्सेस शोधा, त्या ठिकाणी करा. रेस्ट ऑल स्वतःच्या प्रॅक्टिसच्या बेसिसवरच तुम्हाला सक्सेस मिळेल. सो बॅचलर्स झाल्यावर करावं किंवा डिरेक्टली डिग्रीज याच्यामध्ये बॅचलर्सची घ्यावं. मिनिमम बॅचलर्स ऑर मास्टर्स. आणि जर आपण संधीचा विचार केला, कारण डिजिटल असं म्हणताना ही सगळं ग्लोबल आहे बरोबर असं आपण इमॅजिन केलेलं असतं. बरोबर. पण लोकली पण संधी आहेत का? आहे नक्की आहेत. म्हणजे अगदी लोकली जर आपण संधींचा विचार केला तर म्हणजे जर आपण कम्पेअर केलं की याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काय काय पॅकेजेस सुरू आहेत आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये काय पॅकेजेस आहेत, याच्यावर जर आपण थोडंसं कम्पॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये याच्याकडे जर बघायचं म्हटलं ना, तर जो व्यक्ती 5 ते 10 वर्षामध्ये ज्या सॅलरी लेवलला किंवा ज्या डेझिग्नेशन लेवलला पोहोचू शकतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये, इकडे जर बघितलं तर 2 ते 3 वर्षात तो 2 ते 5 वर्षांमध्येच त्या ठिकाणी पोहोचतो इन टर्म्स ऑफ सॅलरी ॲज वेल ॲज इन टर्म्स ऑफ हे सुद्धा डेझिग्नेशन सुद्धा. त्याचं एक साधं कारण आहे, मार्केटला डिमांड खूप आहे. किंवा आता तुम्ही जसं म्हटलं की काही वर्षांपूर्वी आपण इमॅजिन सुद्धा नव्हतं केलं की अगदी गृहिणी किंवा स्त्रिया ऑनलाईन कपडे विकत घेऊ शकतील किंवा आपण अगदी मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स ऑनलाईन विकत घेऊ, हे विचार पण केलेला नव्हता. बरोबर. आजची परिस्थिती अशी आहे की अगदी घरातली भाजी सुद्धा ऑनलाईन आहे, कारण जायला वेळ नाहीये आणि सकाळी ऑर्डर दिली तर एक 10-15 मिनिटात तो आणून देतोय. त्याच्यामुळे अगदी ते सुद्धा ऑनलाईन ऑर्डर चाललेत. मार्केटला स्कोप फार मोठा आहे. याच्यामध्ये कंपनीचा किंवा बिझनेसचा मोटो काय आहे? सिम्पल आहे. जर एखादा व्यक्ती माझं डिजिटल मार्केटिंग करून मला जर दिवसाला 5 लाखाचं इन्कम आणून देत असेल किंवा महिन्याला 1 करोडचं इन्कम आणून देत असेल, तर मी त्याला 5 लाखाची सॅलरी का नाही देणार? बरोबर. सो इथे हा क्वेश्चनच नाही आहे की याच्यामध्ये सॅलरी स्ट्रीम म्हणजे या स्ट्रीममध्ये सॅलरीज किती आहेत. या स्ट्रीममध्ये तुम्ही जितकं कर्तृत्व करू शकाल तेवढं अर्न करू इट शकाल. इज रिझल्ट बेस्ड. इट्स इट रिझल्ट बेस्ड. आणि संधी भरपूर आहेत, कारण प्रत्येकच कंपनीला, प्रत्येकच बिझनेसला स्वतःला डिजिटल मोडमध्ये कन्वर्ट करायचं. राईट. आजच्या डेटला जर विचार केला आपण तर एक रिसर्च होता जो 2018-19चा होता. त्यामध्ये जर बघितलं तर पूर्ण वर्ल्डमध्ये इंटरनेटचं पेनिट्रेशन किती आहे आणि डिजिटल याच्यावर लोक किती आहेत. यू विल अमेज. 19ला इंडियाचे 26% लोक फक्त ऑनलाईन परचेस करायचे. त्यानंतर एव्हरी इयर 13 ते 8%, 13% ग्रॅज्युअली डाऊन होत 8%. आज आपण 23ला. अजूनही 50%च्या वर लोक इंटरनेटवर आलेले नाही आहेत इंडियातले, जे अजूनही बाय करत नाही. इनस्पाइट ऑफ की आपण कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स आणि हे ते एवढं सगळं म्हणत असतानाही अजूनही 50% लोक ऑनलाईन विकत घेत नाहीये. पण ही डिमांड हळूहळू वाढत जाणार. म्हणून मी 10 वर्ष म्हणतोय, आताच एवढी डिमांड आहे आणि अजून 50% लोक आलेले नाहीत जे येत आहेत हळूहळू. हा जर आपण बघितला तर पुढची 10 ते 12 वर्षाचं गोल्डन एज ऑफ द डिजिटल. ओके. आता मी परत एकदा थोडं टेक्निकल आस्पेक्टकडे येते की डिजिटल मार्केटिंग असं जेव्हा आम्ही म्हणतो, तुम्ही जसं मोदीजींच्या कॅम्पेनचा उल्लेख केलात की इलेक्शन कॅम्पेन आज आम्ही म्हणतो की ती डिजिटली होते आहे, किंवा इतर अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या डिजिटल मार्केटिंगच्या अंडर येतात, म्हणजे कदाचित आमच्या कल्पनेत नसतीलही त्या, कदाचित तुमच्याकडून समजून. म्हणजे याला आपण प्लॅटफॉर्म मध्ये थोडं जर सेग्रिगेट केलं की याच्या सर्व्हिसेस जातात कशा, तर अगदी सोप्या जर इथनं सुरुवात करायचं म्हटलं तर ईमेल मार्केटिंग, SMS मार्केटिंग हे जे सगळ्यांना माहिती आहे त्या झाल्या स्ट्रिक्ट. असंच फेसबुक मार्केटिंग, इंस्टाग्राम मार्केटिंग होतं. याच्यामध्ये ऑर्गॅनिक पोस्ट पण टाकल्या जातात. ऑर्गॅनिकचा अर्थ तुम्ही कोणालाच पैसे देत नाहीये, फक्त तिथे पोस्ट आहे. किंवा तुम्ही पेड ऍडव्हर्टाइजमेंट रन करता. बरोबर. तर तो येतो मार्केटिंग मध्ये पार्ट. म्हणजे याला आम्ही 2 मध्ये डिवाइड करतो. SMM सोशल मीडिया मार्केटिंग, जिथे पेड ऍड दाखवतो. सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, तिथे ऑर्गॅनिक पोस्टिंग टाकतो. ओके. तिसरा याच्यातला अँगल येतो गुगल ऍड्स, ज्याच्यामध्ये सर्च इंजिनला पण ऍड दाखवू शकतो. ई कॉमर्स असेल तर शॉपिंग ऍड पण दाखवू शकतो. तुम्ही जर बघितलं कुठल्या प्रॉडक्ट विषयी आता सर्च केलं आपण तर वर शॉपिंग ऍड्स दिसतात. त्या प्रॉडक्टच्या प्राइस आणि सगळ्या ज्या दिसतात त्या शॉपिंग सेंटर मधून येतात, थ्रू गुगल येतात. दुसरं गुगल थ्रूच आपण युट्यूबवर पण ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो, व्हिडिओ ऍड करू शकतो. राईट. त्यानंतर सर्च इंजिनमध्ये आपल्या वेबसाईटला रँकिंग वर मिळवून देणे हा जो प्रकार आहे त्याला SEO म्हटलं जातं. असंच आता युट्यूबच्या बाबतीत सुरू झालंय की युट्यूबचा व्हिडिओ माझा युट्यूबच्या रँकिंगला वर यावा,
त्याला व्हिडिओ ऑप्टिमायझेशन म्हटलं जातं. बरोबर. आता ह्या सगळ्या जर विचार केला ना तर ह्या स्पेशलायझेशन स्ट्रीम आहे. याच्यामध्येच अनेकदा आम्ही असं म्हणतो की सेलिब्रिटी किंवा मीडियामधली जी मंडळी आहे हा हा तर ती त्यांचंही मार्केटिंग याच्या अंडर येतं. नक्की येतं आणि त्याला आम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणतो. खरं जसं इलेक्शन्स कॅम्पेन आपण म्हणतो तसं आम्ही याला इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणतो. Right. आता याच्यामध्ये जॉब ओरिएंटेड जर आपण विचार केला की काय तर पहिलं वर्ष मी सांगेल की डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह हे सगळं करा. बरेच जण करतात मी गुगल एक्सपर्ट आहे, मी सोशल मीडिया एक्सपर्ट आहे, मी दुसरं नाही करणार. बट हा थोडासा त्यांच्या करिअरलाच खीळ बसवणारा प्रश्न आहे. उद्या तो त्यांना मॅनेजर होऊ देणार, कारण मॅनेजरला त्या सगळ्या गोष्टी यायला किंवा या सगळ्यांचं नॉलेज तरी असायला. पहिलं इयर लोकांनी सगळं करावं. मोस्ट ऑफ द मार्केटमधला आता प्रॉब्लेम आहे की ते कुठल्या तरी एकाच स्ट्रीमवर जॉब करायला लावतो. तो एसईओ करायचं, तू एसईओच कर, तू गुगल ऍड करायचं तर गुगल ऍड कर. मी याला लेग ब्रेक टॅक्टिस म्हणतो की मग तुम्ही ती कंपनी सोडून दुसरीकडे लवकर जाऊ पण शकत नाही, राईट. कारण तुम्हाला एक्सपोजरच मिळालेलं नाही. हम्म. तुम्ही पहिल्या इयरला सगळी कामं करा आणि मग आयडेंटिफाय करा की खरंच तुम्हाला काय आवडतं आणि नेक्स्ट इयर ऑनवर्ड देन यू बी अ स्पेशलायझेशन ऑफ दॅट. आणि याच्यात जर म्हटलं जॉब कुठले कुठले असतात तर डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह हा पहिला जॉब. दुसरा जॉब डिझायनर, कारण याला डिझाईन्स लागतात. तिसरा जॉब वेब डेव्हलपर, याला लँडिंग पेजेस लागतात. चौथा जॉब जो याच्यामध्ये येतो तो कंटेंट रायटर. नो डाऊट आता AI टूलच्या बेसिसवर खूप उत्तम कंटेंट लिहिल्या जाऊ शकतं, अगदी चॅट GPT वापरून किंवा अगदी काही टूल्स आहेत जे परचेसवेअर आपण घेऊ शकतो, copy.ai सारखे, आणि त्याच्यावर पण लिहू शकतो. अगदी वाटल्या त्या कंट्रीच्या ॲसेटमध्ये पण आपण लँग्वेज चूज करून लिहू शकतो. बट स्टील ह्युमन कंटेंट हे आजही इम्पॉर्टंट आहे सर्च इंजिनच्या दृष्टीने. त्याच्यामुळे कंटेंट रायटर हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट त्या ठिकाणी. तर ही सगळी तिथली एक बेसिक स्टार्ट लेवलला कुठली जॉब डेझिग्नेशन तर ही. सिनियर लेवलला मग टीम लीड, मॅनेजर, पिरामिड मॅनेजर ह्या बरेच डेझिग्नेशन्स येतात. इनिशियल लेवलला एक टीम फॉर्म कशी होईल तर डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, डिझायनर, वेब डेव्हलपर आणि एक कंटेंट रायटर ह्या लोकांची मिळून एक टीम होऊ शकते जी एका प्रोजेक्टला सर्व करू. सो हा पण थोडा एक चॅलेंज आहे इंडस्ट्रीचा की एका प्रोजेक्टला सर्व करायला तुम्हाला 6 स्किल सेट लागतात. राईट. आता तुम्ही डिजिटल मार्केटिंग विषयी सांगता आहात, पण हा जो तुमचा एक उद्योजक म्हणून प्रवास आहे की नोकरी न करायची, हा एक केलेली ठरवलेली गोष्ट, मग ॲनिमेशन मध्ये थोडं पदरात घेतलेलं अपयश, आणि त्यानंतर आज आता डिजिटल मार्केटिंग पासून ते एज्युकेशनल पोर्टल्स पर्यंतचा तुमचा हा जो सगळा प्रवास झालेला आहे. तर ज्यांना कुठल्याही प्रकारचा स्टार्टअप करायचा असेल, कुठलाही उद्योग सुरू करायचा आहे, तुमच्यासारख्या फेजमध्ये असतील की मी डिग्री तर घेतली आहे आई वडिलांच्या प्रेशर खाली, पण मला उद्योगात यायचं आहे, तर अशांना जनरलीच काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं खरं तर आत्ताच्या जनरेशनला महत्वाचा मुद्दा हे सांगायचा यामध्ये, कारण आत्ताची जनरेशन आहे की एक मोठी इन्व्हेस्टमेंट घ्यायची आणि बिझनेस सुरू करायचा. हा ट्रेंड सगळीकडे चाललेला आहे. मी म्हणेल की हा ट्रेंड चुकीचा आहे. फंडिंग घेतल्याने किंवा खूप मोठ्या इन्व्हेस्टमेंटनी बिझनेस सुरू होऊ शकत नसतो. तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे जिद्द. दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे मेहनत. मेहनतीला कुठलाही पर्याय नाही. कुठलेही शॉर्टकट्स बिझनेसमध्ये किंवा इन जनरल जीवनातच कामी येत नाही. तुम्ही कन्सिस्टंटली जे करतायत त्याच्या मागे लागा. आणि याच्यासाठी कारण ह्युमन नेचर असल्यानंतर तर मग तो दुसरीकडे कुठेतरी काहीतरी करता येईल का हा प्रयत्न करतो. मी याच्यासाठी त्या काळात म्हणजे आता तर खूप काही चांगलं आहे, बट तेव्हा जे एक स्ट्रगलिंग फेज होता तर त्यावेळेस मी एक स्वतःवरती थेअरी नेहमी वापरायचो की जर एक मार्ग निवडलाय ना तर राहिलेली 5 मार्ग कट ऑफ करून टाकायचे. मग उद्या आपण कंटाळलो, रडलो, पडलो तरी याच मार्गावर चालणार, धावलो तरी इथेच आणि क्रॉल केलं तरी याच ठिकाणी, कारण दुसरी मार्गच ठेवली नाही, ती कट ऑफ करून टाक. सो कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. मे बी सुरुवातीला थोडे सेटबॅक बसतील, थोडे लॉसेस येतील, पण त्या गोष्टीला त्या अवस्थेत स्टिक राहणे आणि तिच्या मागे सातत्याने प्रयत्न करत राहणे, मेहनत घेत राहणे, हा एकमेव यशाची गुरुकिल्ली म्हणता येईल. डिजिटल मार्केटिंगला जर या पद्धतीने गेलं, मी तर 3 वर्ष म्हणतो की प्रत्येकाने 3 वर्ष स्वतःच्या बिझनेसला द्यावे. म्हणजे पहिलं वर्ष त्यांनी दिवस रात्र एक करावं. तिथे त्यांनी काय वर्क लाईफ बॅलन्स वगैरे असला काही विचार करू नये, लाईफ वेलबिंग वगैरे असलं काही करू नये, दिवस रात्र काम करावं. सेकंड इयर मे बी त्यांनी एक 10 ते 12 तास काम करावं. थर्ड इयर त्यांनी 8 तासावर यावं, तेव्हा त्यांनी नक्की वर्क लाईफ बॅलन्सचा विचार करावा, कारण तोपर्यंत तो ऑलरेडी अर्निंग लेवलला पोहोचलेला. त्यामुळे मी नक्की हे सजेस्ट करेल की मेहनत,
आणि सातत्य, ह्या 2 गोष्टीवर हे सगळं. तुम्ही टॅलेंट गॅप विषयी बोललात डिजिटल मार्केटिंग मधल्या, पण त्याचबरोबर मला वाटतं की डिजिटल मार्केटिंगची जी नीड आहे ती आपल्याला आहे हे लक्षात न आलेलं मार्केट किती आहे? खूप मोठं आहे. अजूनही खूप मोठं मार्केट आहे आणि त्यातल्या त्यात मी म्हणेल थोडंसं स्टार्टअप्सच्या बाबतीत, म्हणजे जी लोक आज नवीन बिझनेस सुरू करतात, खरं तर गव्हर्नमेंट सुद्धा आता स्टार्टअपसाठी भरपूर इनिशिएटिव्ह घेते. आताची पिढी सुद्धा उत्तम पद्धतीने त्यावर काम करते आणि ती लोक चांगली स्टार्टअप आपले इथे करतायत, तयार करतायत. स्टार्टअपचा पहिला प्रॉब्लेम असतो त्यांच्याकडे फंडिंग कमी असतं किंवा बऱ्याच केसमध्ये ती ओन फंडिंगच असते. तर यांनी कुठे आणि कसं मार्केटिंग करावं, या ठिकाणी जर त्यांनी आधी त्याचं अंडरस्टँडिंग नीट नाही घेतलं, म्हणजे मी बऱ्याच माझ्या सोबत जे भेटायला येतात किंवा मग मार्केटिंगच्या रिक्वायरमेंटसाठी लोक येतात, त्यांच्याकडे बघतो की 1-1.5 वर्ष झाले बिझनेस सुरू केलाय. काही एजन्सीज सोबत ते गेलेले, मग त्यांनी त्याचं डिजिटल मार्केटिंग वगैरे केलं, त्यात सगळे पैसे गुगल आणि फेसबुक, बिकॉज फायनली गुगल, फेसबुक, ऑल दीज आर दी मनी हंग्री प्लॅटफॉर्म. म्हणजे आम्ही यांना मनी हंग्री प्लॅटफॉर्म म्हणतो, राईट. की ह्या सगळ्यांवर पैसे स्पेंड भरपूर करावे लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला त्याची चांगली रिझल्ट मिळतात. पण हे करताना जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ॲड केल्या, त्या टॅलेंट गॅपमुळे जर जो आपण बोलतोय त्याच्यात शेवटी ॲड तर क्रिएट करणार तो पर्सन, ती ॲड केल्यानंतर ती राईट ऑडियन्सपर्यंत नाही पोहोचली तर इकडे पैसे तर वेस्ट होतच आहे. सो मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, एक तर याचा अवेअरनेस नसणे की डिजिटल करावं लागतं, त्याऐवजी न्यूजपेपरलाच ॲड देत राहणे किंवा त्याऐवजी TV कमर्शियल्सवर जायचा प्रयत्न करणे किंवा लिफलेट वगैरे या बेसिसवर राहणे, होर्डिंगवर वगैरे जाणे. मी ह्या माध्यमांना नाही म्हणत नाहीये, पण जेव्हा एक स्टार्टअप असतं, स्टार्टअपजवळ फंड लिमिटेड असतात, जर त्यावेळेस त्या लोकांनी डिजिटल मार्केटिंगमध्ये योग्य एजन्सीकडे जाऊन जर त्याचं योग्य लोकांकडनं मार्केटिंग केलं तर फार कमी रुपयांमध्ये ॲटलिस्ट ते ब्रेक इव्हनला येतात. ते कॉस्ट इफेक्टिव्ह पण असेल आणि इफेक्टिव्ह पण. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल एक फुल पेजची न्यूजपेपरची ॲड आहे, नो डाऊट हिचं सर्क्युलेशन जेवढं आहे तेवढ्या सगळ्यांपर्यंत जाईल. बट फॉर एक्झाम्पल ही पर्टिक्युलर ॲड जी आहे ती डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेसची आहे. जर असं असेल तर ही फक्त एंटरप्रेन्युअर्सपर्यंत किंवा बिझनेस ओनर्सपर्यंत जायला हवी. आणि जेवढ्या लाख लोकांनी सर्क्युलेशन झालं त्यामध्ये मला माहितीच नाही किती एंटरप्रेन्युअर होते. ओके, सो हेच जर मी त्याऐवजी ही ॲड फेसबुक, लिंक्डइन याच्यावर रन केली तर आय कॅन चूज की फक्त CEO, CXO याच डेझिग्नेशनच्या लोकांना ती दिसावी. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज जर म्हटलं तर डिजिटल मीडिया हा ट्रॅकेबल मीडिया, स्पेंड करा, त्यामधनं सक्सेस फार इझिली मिळेल. एल्स ते लूपमध्ये अडकतात. एक 2-3 वर्षांनंतर जेव्हापर्यंत ते आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही किती सुंदर जरी त्यांना स्ट्रॅटेजी दिली तर त्याचं असतं की आता ह्याच्यासाठी पैसाच उरलेला नाही, तो कुठून आणायचा. राईट, म्हणजे तो राईट फ्रॉम युअर बेबी स्टेप्स तुम्ही त्याचाही विचार बरोबर, त्याचाही विचार करा, त्याचं प्रॉपर एज्युकेशन घ्या, कुठल्याही एजन्सीकडनं करा, पण त्या एजन्सीला आधी ऑडिट करून घ्या. त्यांचे प्रिव्हियस जे कोणते क्लायंट्स आहेत त्यांचे रिझल्ट काय आहेत, वाटलं तर डिरेक्टली त्या क्लायंटशी बोला आणि त्यानंतर हे व्हा. म्हणजे मला इंडस्ट्रीचं फार एक थोडंसं वाईट वाटतं की डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये आज रिक्वायरमेंट प्रचंड आहे मार्केटला, पण जर रिटेन्शन पिरियड बघितला की एक क्लायंट कुठल्याही एजन्सीकडे किती दिवस असतो, तर 3 ते 4 महिने हा आपला महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीचा ॲव्हरेज आहे. व्हेरॅज मी आमच्या कंपनीकडे बघतो, म्हणजे आत्ता इथे बाहेरच जे थोड्या वेळपूर्वी मी किरण सरांशी बोलत होतो, तर ते पण 8-9 डिजिटल मार्केटिंग एजन्सीजला हे करतात, कन्सल्ट करतात. तर त्यांनी सांगितलं हो माझ्या क्लायंटचा 2-3 महिने असाच हा सगळा ॲव्हरेज आहे, तुमचा किती आहे? मी त्यांना सांगितलं की आमचा 4 वर्ष आहे. ते म्हणाले म्हणून तुम्हाला बीडी लागत नाही, कारण थोड्या वेळपूर्वी त्यांनी विचारलं होतं की तुमच्या इथे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह किती आहे, म्हटलं एक पण नाही. माझे एक्झिस्टिंग कस्टमर्स मला सोडून जात नाही, तीच मला नवीन आणून देतात, त्यामुळे मला बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्हची गरजच नाही. म्हणजे खरं याच्यात एकच आहे, एजन्सीजनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण नाही, आपलं काम बोलायला हवं. आणि कंपनीजनी हे लक्षात घ्यायचं की ऑडिट केल्याशिवाय एजन्सी घेऊ नका. इनिशियल फेजमध्ये तुमचं 1-1 रुपया खूप जास्त महत्वाचं आहे. 3 वर्षानंतर प्रॉफिटला आल्यावर कदाचित 10,000 वाया गेले तरी चालतील, 1 लाख वाया गेले तरी चालतील. बरोबर, इनिशियली 1-1 रुपया महत्वाचा. पण म्हणजे सध्याच्या काळात माझं प्रॉडक्ट काहीही असेल किंवा माझा स्टार्टअप कुठल्याही प्रकारचं असेल, मला डिजिटल मार्केटिंगचा विचार त्यात करणं ही एक अत्यावश्यक बाब आहे. नक्कीच. अगदी तुमचं रिटेल प्रॉडक्ट असू द्या, FMCG प्रॉडक्ट असू द्या, B2B असू द्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग साईड सुद्धा असू द्या, स्टील डिजिटल डेफिनेटली या सगळ्या ठिकाणी मदत करतं. हां, प्लॅटफॉर्म बदलते, स्ट्रॅटेजी बदलते. जे प्लॅटफॉर्म रिटेलसाठी कामी येतील ते प्लॅटफॉर्म B2Bला नाही कामी येणार, पण डिजिटल कामी येईल का? डेफिनेटली कामी. थँक्यू. आज
स्वप्नील सरांशी आपण हा संवाद जो साधला, खरं तर आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपली इच्छा हीच आहे की आपल्याला विनर्स टॉक शोमध्ये जसं विनरकडून ऐकायचं आहे तसे लिसनर्समधून आपल्याला विनर्स घडावे, हीही आपली नेहमीच इच्छा राहिलेली आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आपल्याकडे येत असतात. डिजिटल मार्केटिंगसारखं सध्या अतिशय ऊर्जितावस्थेमध्ये असलेलं हे क्षेत्र आहे. या क्षेत्रातल्या दिशा काय आहेत आणि कशा पद्धतीने इथे आपण प्रवेश करू शकतो, आणि इथेच नाही, कुठेही कुठल्याही उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर किती जिद्द, किती पॅशनेटली काम करायला हवं, याचं मला वाटतं उदाहरणच आज सरांच्या निमित्ताने आपण पाहिलेलं आहे. आज तुम्ही आमच्याशी येऊन इतक्या दिलखुलास गप्पा मारल्यात त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. आणखीन एखादी अशीच खूप इंटरेस्टिंग आणि आपल्याला दिशादर्शक यशोगाथा घेऊन भेटूया विनर्स टॉक शोच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.